मास पहिला आशंका नाम श्रीराम समर्थ श्रीराम निराकार म्हणजे काय निराकार म्हणजे काय निर्विकल्प म्हणजे काय मदनिरूपाणे श्रीराम निराकार म्हणजे आकार नाही निराधार म्हणजे आधार नाही निर्विकल्प म्हणजे कल्पना नाही प्रब्रह्मासी श्रीराम निरामय म्हणजे काय निराभास म्हणजे काय निरादेव म्हणजे काय मदनिरूपाणे श्रीराम निरामय म्हणजे जन्मय नाही निराभास म्हणजे भासती नाही निरावयव म्हणजे अवयव नाही परब्रह्मासी श्रीराम निष्प्रपंच म्हणजे काय निष्कलंक म्हणजे काय निष्प्रपंच म्हणजे प्रपंच नाही निष्कलंक म्हणजे कलंक नाही निरोपादी म्हणजे उपाधी नाही प्रब्रह्मासी श्रीराम निरोप्य म्हणजे काय निरालंब म्हणजे काय निरापेक्ष म्हणजे काय मग निरोपाणे श्रीराम निरोप्य म्हणजे उपमा नाही निरालंब म्हणजे अवलंब नाही निरापेक्षा म्हणजे अपेक्षा नाही परब्रह्मासी श्रीराम निरंजन म्हणजे काय निर्गुण म्हणजे काय मनोरूपाणे श्रीराम म्हणजे जनाची नाही निरंतर म्हणजे अंतर नाही निर्गुण म्हणजे गुणाची नाही परब्रह्मासी श्रीराम निसंग म्हणजे काय निर्मळ म्हणजे काय निश्चळ म्हणजे काय मदनिरूपाणे श्रीराम निसंग म्हणजे संगती नाही निर्मळ म्हणजे मळती नाही निश्चळ म्हणजे चलन नाही निष्कर्म म्हणजे नाही परब्रह्मासी श्रीराम अनाम्य म्हणजे एकची नाही निष्कर्म म्हणजे कर्मची नाही परब्रह्मासी श्रीराम अनाम्य म्हणजे काय म्हणजे प्रत्यक्ष नाही परब्रह्म ते श्रीराम अरूप म्हणजे काय अलक्ष म्हणजे काय अनंत म्हणजे काय मदनिरूपाणे श्रीराम अरूप म्हणजे रूपची नाही अलक्ष म्हणजे लक्षत नाही अनंत म्हणजे अंतची नाही परब्रह्मासी श्रीराम अपार म्हणजे काय अगळ म्हणजे काय अतर्क म्हणजे काय मदनिरूपाणे श्रीराम अपार म्हणजे पारची नाही अढळ म्हणजे ढळची नाही अतर्क म्हणजे तर्कत नाही परब्रह्म ते श्रीराम अद्वैत म्हणजे काय अदृश्य म्हणजे काय अच्युत म्हणजे काय मदनिरूपाणे श्रीराम अद्वैत म्हणजे द्वैतची नाही दृश्यची नाही अच्युत म्हणजे चेवत नाही परब्रह्म ते श्रीराम
अक्लेद्य म्हणजे काय, अदाय म्हणजे काय, अक्लेद्य म्हणजे काय, मज निरोपावे श्रीराम. अचेद्य म्हणजे छेदेना म्हणजे जडेना, अक्लेद्य म्हणजे कालवेना, परब्रह्म ते श्रीराम. परब्रह्म म्हणजे सकळा परती. किती श्रीनिवास बोले श्रीराम. हे रघुवीर समर्थ. दशक 9वा, समास पहिला. सद्गुरु समर्थ आपल्याला शंका समाधान या समासामध्ये त्या ठिकाणी प्रश्न उत्तर आपल्याला सांगतात. तर त्या ठिकाणी श्रोत्याने केलेल्या शंका आहेत किंवा शिष्याने केलेल्या शंका, त्या ठिकाणी समर्थ आपल्याला परत परत पुन्हा तो घास भरवतात. जशी आई असते तसे संत असतात, म्हणून संतांना आई वडिलांची उपमा दिलेली आहे. तुम्ही संत माय बाप कृपावंत, कायमी पतित कीर्तिवान. तिला आई म्हटलेलं आहे संतांना, कारण आई लेकराला एकदम मोठा घास घेता येत नाही, त्या ठिकाणी खाता येत नाही. म्हणून आई तो जो काही मोठा घास आहे त्या मोठ्या घासातले छोटे छोटे लहान घास करीत असते. घासा विसा खाई जे माऊली म्हणतात, एकच घास 20 प्रकारचा करते, ते 20 ठिकाणी करते. छोटा छोटा घास करून त्या लेकराला भरवते आणि त्याचं पोट काय करते ते भरीत असते. तसं समर्थ आपल्याला पुन्हा पुन्हा आपल्या मनावरती ब्रह्म काय आहे, माया काय, प्रपंच काय आहे, जीव काय आहे, आणि त्या ठिकाणी सत्य काय आहे, असत्य काय, सार काय आहे, आसार काय आहे, हे परत परत आपल्या मनावरती काय करतात ते बिंबवतात. आणि म्हणून श्रोत्याच्या रूपाने ते शंका घेतात आणि ते पुन्हा काय करतात उत्तर देतात. तर प्रब्रह्माला निराकार म्हटलेला आहे, त्याला निरावयव म्हटलेला आहे, त्याला निराधार म्हटलेला आहे, त्याला निरामय म्हटलेलं आहे, त्याला निष्प्रपंच निरुपाधी म्हटलेला आहे, त्याला अपेक्षा रहित त्याला म्हटलेला आहे, निर्गुण म्हटलेला आहे, त्याला निरंजन म्हटलेला आहे, निशंग निशब्द म्हटलेले, त्याला निष्काम म्हणलेले, आनंदी म्हणलेले, अजन्म म्हटलेला आहे, आच्छाद्य अगणित अक्षय स्वरूप अशा पद्धतीनं त्याला अरूप म्हटलेलं आहे. मग अशा पद्धतीनं ज्या परमात्म्याला, ज्या ब्रह्माला तुम्ही निर्गुण निराकार निरावयव व्यापक अशा पद्धतीनं असताना त्या ठिकाणी म्हटलेलं आहे, ते कसं आहे. तर त्या ठिकाणी प्रश्न करून लगेच खालच्या ओळीमध्ये पुन्हा उत्तर पण त्या ठिकाणी देतात. श्रोता काय म्हणतो त्या ठिकाणी, महाराज निराकार म्हणजे काय, ते ब्रह्म तुम्ही निराकार सांगितलेलं, त्याला आकार नाही. तर समर्थ अगदी सोप्या भाषेमध्ये सांगतात बाबा त्याच्यातच उत्तर आहे. निराकार म्हणजे आकार नाही, अव्यक्त आकार नाही ज्या, अव्यक्त निराकार नाही ज्या आकार. आणि जे दोन्ही चराचर असे जे माऊलीनं सांगितलं म्हणजे तेच मी सांगतो. आणि म्हणून जवळजवळ माऊलींच्या ओव्याचाच अर्थ या ओव्यामध्ये आहे. कारण समर्थांनी देखील माऊलींच्या ज्ञानेश्वरीचं भरपूर त्यांनी त्या ठिकाणी काय केलेलं आहे अध्ययन. कारण हे सगळ्या संतांचा सिद्धांत एकच असतो. तुकाराम महाराजांच्या गाथ्यामध्ये ज्ञानेश्वर महाराजांच्याच ओव्याचा अर्थ येतो. वा भारी सांगितलं. म्हणजे सगळ्यांचा सार काढूनच दासबोध ग्रंथ केलेला आहे. त्याच्यामध्ये रामगीता आहे, गुरुगीता आहे, भागवत गीता आहे. आणि म्हणून ज्ञानेश्वरीमध्ये काय आहे, तर जे भगवद्गीतेमध्ये आहे ते ज्ञानेश्वरीमध्ये आहे. आणि म्हणून ज्ञानेश्वरीच्या ओव्याचा सार त्या ठिकाणी किंवा हरिपाठ माऊलींचा अव्यक्त निराकार नाही जे आकार, ते ब्रह्म कसं आहे, अव्यक्त आहे म्हणजे व्यक्त नाही. व्यक्त नाही म्हणजे त्याला त्या ठिकाणी रंगरूप नाही. निराधार म्हणजे त्याला आधार नाही कोणाचा. काही गोष्टी आधाराने उभा करावा लागतात, पण ब्रह्माला आधार नाही. निराधार म्हणजे काय, निर्विकल्प म्हणजे काय, कारण ते निर्विकल्प आहे, कल्पनेच्या बाहेर त्या ठिकाणी आहे. लगेच उत्तर देतात. निराकार म्हणजे आकार नाही, निराधार म्हणजे आधार नाही, निर्विकल्प म्हणजे कल्पना नाही, परब्रह्माशी. परब्रह्म कसं आहे ही कल्पना करता येत नाही. निरामय म्हणजे काय, निराभास म्हणजे काय, निरव म्हणजे काय, निरामय म्हणजे जळमय नाही, तो परमात्मा जळमय नाही. निराभास म्हणजे भासाची नाही, आणि निर्वय म्हणजे अवयव नाही. असा असणारा निरोप्य म्हणजे त्याला उपमा देता येत नाही. त्या परमात्म्याला काय देता येतं, उपमा देता येते.
बघा व्यवहारात पण अशा काही काही वस्तूला त्या व्यक्तीला त्या पदार्थाला उपमा देता येत नाही. म्हणजे समुद्र पाहिला का तुम्ही? कोणा समुद्र पाहिला का रे? नाही. समुद्र कोणी पाहिला कोणीतरी. म्हणजे समुद्र किती मोठा आहे किंवा समुद्रातलं पाणी किती आहे? समुद्रातलं पाणी म्हणजे आपल्या गावात टाकी बसवलेली आहे 9,999 लिटर. एवढं समुद्रातलं पाणी वाचता येईल का? नाही. समुद्रात किती पाणी आहे? आपल्या घरना एवढं नाही, तळे एवढं नाही, टाकी एवढं नाही, रामना एवढं नाही. तर समुद्रातलं पाणी किती येतं? समुद्र एवढंच. त्याला उपमा देता येणार? समुद्र किती मोठा आहे म्हटल्यानंतर काय आपल्या गावातल्या नदी एवढा, पाझर तलाव एवढा काय म्हणता येईल? समुद्र एवढाच आहे. त्याला उपमा त्याचीच आहे. आकाश किती मोठा आहे? गगनम गगनाकारम. आकाश एवढंच मोठं आहे. समुद्र एवढंच मोठं आहे. राम रावणाचं युद्ध कसं झालं? म्हणजे आपल्या गावात नाही का भीमेश्वराची भांडणं झाली तशी जमन काय? नाही. महाराज आपले भांडणं आपलं हे कोणीकडे, राम रावणाचं युद्ध कोणी. राम रावणाचं युद्ध कसं झालं? त्यांच्यासारखंच झालं. पुन्हा आता तसं होणे नाही. इकडून रामी इकडून रावणी. त्याला अशा काही गोष्टी आहेत इतिहासामध्ये घडलेल्या किंवा आता जगामध्ये की त्यांना उपमा देता येत नाही. तर त्या ठिकाणी ज्ञान कसं आहे, श्रेष्ठ ज्ञान कसं आहे, तर त्या ज्ञानाला उपमा जगामध्ये दुसरी कोणतीच नाही. कारण श्रीमद भगवद्गीतेमध्ये भगवंत सांगतात, नाही ज्ञानेन सदृशम पवित्रम इह विद्यते. या ज्ञानामध्ये, या जगामध्ये ज्ञानासारखी पवित्र वस्तू दुसरी कोणतीच नाही. नाही ज्ञानेन सदृशम पवित्र. संत किती त्या ठिकाणी मोठे आहेत हो, तर संत किती ज्ञानी आहेत, संत किती पवित्र आहेत, तर संत एवढेच पवित्र आहेत. दुसरी उपमा देता येत नाही. मारुतीराय किती मोठे आहेत, तर मारुतीराय सारखेच त्या ठिकाणी असणारे काय आहेत? मोठे. त्यांना उपमा त्या ठिकाणी देता येत नाही. तशा पद्धतीने त्या ठिकाणी असणारी देव किती मोठा आहे, देव त्या ठिकाणी किती व्यापक आहे आणि देवाचं स्वरूप त्या ठिकाणी कसं निराकार आहे, तर ते तसंच निराकार आहे. व्यापक असणारं ते स्वरूप आहे महाराज. त्याला दुसरी उपमा देता येत नाही. म्हणून निरोप्य अशा काही गोष्टी आता. म्हणून श्रोत्यांना प्रश्नाचं उत्तर त्या ठिकाणी देत असताना म्हणतात निरोप्य, निरुपाधी. त्याला त्या ठिकाणी उपाधी नाही, ते निरोप्य त्या ठिकाणी आहे. निरालंब म्हणजे त्याला अवलंब नाही बरं का कशाचं. आणि निरापेक्ष म्हणजे अपेक्षा रहित असणारं जे काय आहे ना, ते परब्रह्म आहे. निरंजन त्या ठिकाणी निरंजन आहे, निर्गुण आहे. निरुपावे कसे, ते परब्रह्म निसंग आहे. म्हणजे त्याला त्या ठिकाणी काय नाही, संग नाही. निर्मळ आहे. किती निर्मळ आहे, तर ते एवढं निर्मळ आहे, एवढं मंगल आहे, एवढं पवित्र आहे. ते अपवित्राला पवित्र करणार आहे, अमंगळाला मंगळ करणार आहे त्या ठिकाणी. अशा पद्धतीने म्हणून सकळ मंगळ निधी आणि श्री विठ्ठलाची त्या परमात्म्याला मंगल करत असताना म्हणतात मंगलम भगवान विष्णू मंगलम गरुड ध्वजा मंगलम पुंडरीकाक्षो मंगलाय तनू हरिही. अशा पद्धतीने निशब्द म्हणजे त्याला शब्दांनी सांगता येत नाही. तो शब्दातीत आहे, मनातीत आहे, वाचातीत आहे. वाचनी तो कसा आहे सांगता येत नाही, मनाने तो बोलल्या जात नाही आणि बुद्धीनं त्याचा त्या ठिकाणी काय नाही हा आता लागू शकत नाही. असा अनाम्य. त्याला नाव नाही का? त्याला नाव भक्तांनी आपल्या पद्धतीनं त्याला नाव दिलेलं आहे किंवा नाव धारण केलेलं आहे. वास्तविक तो अनाम्य आहे, त्याला नावच नाही देवाला. पण आपल्याला भक्ती करण्याकरता त्याला नाव ठेवण्यात आलेलं आहे. राम कृष्ण हे नाव काय केलेलं आहे देवानी ठेवून घेतलं, आवडीनुसार रूप धारण केलेलं आहे. होय भक्ती केला तैसा आणि दहावी पूर्वी ते इच्छा. जसंही भक्ताची इच्छा आहे मला हे रूप पाहिजे, दावी रूप गोपिका येऊ दे चरणा वरी माता. तुकाराम महाराज म्हणजे देवा मला ते रूप दाखवा की जे विटेवरती तुम्ही उभा आहेत. अशा पद्धतीनं रूप दाखवा. त्यांना ते रूप दाखवलं. समर्थ रामदास स्वामी पंढरपूरला गेल्यानंतर म्हणजे देवा विठ्ठलाचं तर मी दर्शन घेतलं, पण मला रामाचं रूप दाखवा. त्यांना काय केलं मग, रामाचं रूप दाखवलं. महाराज त्या ठिकाणी असणार बळीराम दादा द्वारकेमध्ये असताना त्या ठिकाणी जो गरुड होता, तिथं देवांचं वाहन गरुड, त्या गरुडाला अहंकार झाला होता. काय अहंकार त्याला त्या ठिकाणी झाला होता की मी खूप बलवान आहे,
आणि सत्यभामेला पण अहंकार झाला होता, मी खूप काय आहे तर सुंदर आहे. दोघांना त्या ठिकाणी अहंकार झाला होता. आणि मग ते अहंकार निवारण करण्याकरता एकदा काय झालं की हनुमंतरायाला आले द्वारकेमध्ये. आणि द्वारकेमध्ये त्या ठिकाणी आल्यानंतर म्हणजे हनुमंताने तिची काही बळीरामदादाची बाग होती, वानराच्या रूपामध्ये हनुमंतराने ती बाग बरीच नाच बसली. त्या झाडावर त्या झाडावर उड्या मारल्या, खेळत होते. सांगायला गेली म्हणजे त्या ठिकाणी वानर आलेला आहे. त्या वानराने बरीच नाच केली म्हणजे बागेची. असं का मग देवाने काय केलं कृष्णाने, म्हणजे गरुडा जावं म्हणजे कोणीतरी वानर आलेला आहे आणि ते अत्यंत नाचधूस करायला लागले. काय म्हणते गरुड म्हणला, काय देवा एवढा मोठा मी गरुड आणि मला सांगू वानराचं काम सांगितलं, वानराला मोठा माणूस आहे मी, बरं जायचं म्हणले आता जवळ तू जाय तिथं गेले. आणि गेल्यानंतर लागूनच त्या ठिकाणी असणाऱ्या त्या हनुमंतरायावरती वानराला माकडाला म्हणलं, एक माकडा आणि काय नाचधूस करायला लागला. बळीरामदादाची बाग आहे, बळीरामदादाची नाचधूस काय करायला लागला. बळीरामदादाची म्हटल्यानंतर हनुमंताला राग आला, माझा राम सोडून बळीराम कोण आहे, मी एकच पाहिलेला आहे माझा राम बळीरामदादा. ते म्हणजे इकडे जवळ वय झाले मुलं ऐकायला येत नाही जरा हनुमंतरायामध्ये. ते गरुडाला अंतर होते म्हणजे माकडा, अरे ही बाग बळीरामदादाची नाचधूस करू नको, तुला सांगायला आलं नाही तर बघ म्हणजे माझे. अरे जवळ जवळ घेतला असा हाताखाली म्हणजे गणितामध्ये काय ठिकाणी आणि एक लगावली कानाखाली. कोण बळीराम रे म्हणजे अशी हनुमंताची चापट होती ती वज्रदी. आणि एक मारल्याबरोबर गरुड काय उलट्या पालट्या खात खात लगे डायरेक्ट कृष्णाच्या समोर तिथं गेलं रक्ताची उलटी लगे बेशुद्ध. श्रीकृष्ण परमात्म्याने पाणी पाजून शुद्धीवर आणला. अरे बाप म्हणजे गरुडा काय झालं, बाप लयच मात्र बलवानी म्हणजे सहज त्याला सांगायला गेलो, एका चापटीत मला त्या ठिकाणी इथं त्यांनी पाठवलं म्हणजे आता काही खरं नाही म्हणजे. मग कसं तरी हे केलं म्हणजे गरुडा तू तर लय बलवानी ना म्हणजे, माकडाने कसं तुला हे केलं म्हणा तत पण म्हणजे आता असं कर म्हणजे, अरे म्हणजे ती माकडाला तू काय कर माझं नाव सांग. त्याला तो बळीराम म्हणला ना, त्याला नुसतं म्हणायचं रामाची बाग. काय म्हणायचं त्याला, रामाची बाग बघ म्हणजे. आता म्हणजे मी जाऊ शकत नाही गरुड, कारण आता जर गेलो पहिल्या चापटीपर्यंत आलो ना, आता गेलो तर कुठं जाईल सांगताच येत नाही. त्याच्यामुळे आता मी काही जात नाही. म्हणजे तुला काय करायचं, तू फक्त जाय. तू बळीराम म्हणला म्हणून घोळ झालेला आहे, तू काय कर म्हणजे रामाचं म्हणजे गरुडाचा अहंकार जवळजवळ गेला. इकडं त्या ठिकाणी याला पाठवलं गरुडाला जा म्हटल्यानंतर ते भेद भेद चांगलं तिथं गेलो म्हणलं. आता पहिल्या चापटीत जर असं तर दुसरी कसं होईल. भेद भेद गेला इकडं लगेच. ती काय सत्यभामा होती, तिला सांगितलं आता आपल्याला कृष्ण सत्यभामा राहता येणार नाही. मग आपल्याला हनुमंतराय एक निष्ठ आहे, त्याला रामाचं दर्शन पाहिजे. कृष्ण बळीराम ते ओळखीत नाही या अवताराला. आणि त्याच्यामुळे तू काय कर म्हणजे सत्यभामा सीता होईल लवकर. सत्यभामाला स्वरूपाचा अहंकार होता, सीता व्हायचं म्हटल्यानंतर ती म्हणजे बाई म्हणजे सीता लगेच होते मी सीता. सीता व्हायला गेली त्या ठिकाणी तिला सीताच होता येईल. कुणीकडचं काही कुणीकडचं काही सीता काही तिला जमलंच नाही ते पाप. इकडं गरुड गेला, गरुड गेल्यानंतर त्या ठिकाणी भेद भेटत केला आणि नंतर मग हात जोडून म्हणू लागला वानरा ही बाग कृष्णाची म्हटल्याबरोबर वरून उडी टाकली. गरुड पुढं आणि हनुमंत मागं. आता गरुडाला वाटलं पहिलं तर नुसतं चापटच आणली, आता तो मागं लागले म्हणजे आता काही करत नाही, पुढं पळतो मागं. त्या ठिकाणी कृष्णाने धरलं, गरुडा घाबरू नको. ते हनुमंत काही करत नाही. आता गेले पहिले गरुडाला आवडून धरलं हनुमंताने, सांगितलं सांग माझा राम पुढे, सांग माझा राम पुढे. म्हणजे ते महाराज हनुमंत तिथपर्यंत येऊस तर हे कृष्ण राम झाले. हिला पुढे सीता होता येते, सगळा हास्या झाला सगळीकडे त्या ठिकाणी. आणि मग रामाने दृष्टी टाकल्याबरोबर सत्यभामाची काय झाली, सीता झाली. म्हणजे तिचा बी गर्वहरण झाला आणि गरुडाचा गर्वहरण झाला. आणि कृष्णाच्या अवतारामध्ये देखील रामाचं दर्शन दिल्यामुळं हनुमंताचं काय झालं, समाधान झालं. म्हणजे त्या ठिकाणी याचा अर्थ एकच परमात्मा राम रूपाने नसलेला आहे, तोच परमात्मा कृष्ण रूपाने नसला आणि तोच परमात्मा विठ्ठलाच्या रूपाने काय झालेला आहे,
नसलेला आहे. वास्तविक तो अजन्म आहे, तो निरामय आहे, तो रूप धारण करत नाही. पण भक्तासाठी भक्ताला जसं पाहिजे तशा पद्धतीनं तो काय करत असतो, रूप धारण करतो आणि त्या पद्धतीनं होतो. म्हणून म्हणलेला आहे त्याला अजन्म अनाम्य. अजन्म आहे तो, अनाम आहे, अरूपाक्ष त्या ठिकाणी आहे, अगणित आहे. म्हणजे त्याला त्या काय नाही, त्याला गणित नाही. कर्तव्य, त्याला कोणतंच कर्तव्य नसताना देखील तो काय करत असतो, कर्तव्य करत असतो. म्हणजे त्याला रंगरूप अशा पद्धतीचं त्याला काहीच म्हणता येत नाही. त्या गवळणी म्हणतात ना, नवता कारा गोरा खुजाना ठिंगणा स्वरूप सुंदराना आंधळा लेखना. म्हणजे असा रूपच नाही, असा आरूप आहे. अपार म्हणजे काय आणि अनंत म्हणजे काय, तर त्याला त्या ठिकाणी सीमा नाही, त्याला मोजमाप करता येत नाही. त्याला काय म्हणतात मग, अनंत म्हणता येतं. अद्वैत म्हणजे काय, द्वैत नाही. अदृश्य म्हणजे काय, तर तो दृश्य नाही, त्याला अदृश्य म्हटलं जातं. नाही का, दृश्य नाही तो. कारण का दृश्य नाही, तर चर्मचक्षुच्या म्हणजे त्या ठिकाणी कातड्याच्या डोळ्याने तो काय होत नाही, आपल्याला बघता येत नाही. म्हणून नाही का, विश्वरूपामध्ये 11व्या अध्यायामध्ये श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनाला विश्वरूप दाखवत असताना अर्जुनाने इच्छा केली, देवा मला तुम्ही विश्वरूप दाखवा आता. आणि हे विश्वरूप दाखवत असताना देवाने लगेच विश्वरूप दाखवायला सुरुवात केली. बघ म्हणजे माझे रूप, मी अगणित आहे, मी भरपूर मोठा आहे, मी असा आहे, मी तसा आहे, मी पुरुष आहे, मी स्थूल आहे. 11 रूप दाखवले, काही सौम्य रूपही दाखवले. या जगातलं जे काही आश्चर्यकारक आहे ते अनंत बाहू म्हणजे अनंत हाताचा झाला, अनंत पायाचा झाला, अनंत देहधारी झाला. नोहे नोहे कौरव पांडव त्याच्या मुखामध्ये सगळीच गेलेली दिसले. असा असणारा त्या ठिकाणी बोलून असं रूप दाखवू लागला. पण दाखवत असताना अर्जुनाला बघ बघ म्हणायला लागला देव. पण अर्जुनाला काही ते बघता येईना. अर्जुन त्या ठिकाणी त्याला काही दिसत नाही. अर्जुन म्हणला, देवा तू दाखवायला लागला खरंय, पण मला दिसत नाही ना ते. मला दिसत नाही. देव म्हणजे कसं काय दिसत नाही. मग अर्जुनानेच सांगितलं, माऊली म्हणतात. अर्जुन म्हणला, देवा कसं आहे ते, तुम्ही त्या ठिकाणी दाखवायला तयार आहे, पण काय झालेलं आहे, आंधळ्याच्या गावी सूर्याची काय उपयोगी. म्हणजे आंधळ्याचं गाव आहे, तिथं सूर्य उगवला, त्यांना त्या सूर्याचा उपयोग नाही. त्यांना फक्त त्या सूर्यापासून नुसतं ऊनच लागलं, उष्णता होईल, पण त्यांना मात्र त्या सूर्याचा पाहिजे तसा उपयोग होत नाही. का बरं होत नाही, कारण गाव आंधळ्याचं आहे का नाही. आंधळ्याला सूर्याचा उपयोग होत नाही. तो एखादा आंधळा मनुष्य रस्त्याने चालला, एक जर वेळी थांबा थांबा तसं जाऊ नका. दगड गिगड एखादा केस वगैरे तुम्हाला लागल, ती बॅटरी घेऊन जा. आणि मग आंधळ्याच्या हातामध्ये मोठी बॅटरी दिली, उपयोगाची आहे का त्याला, नाही. दुसरा दृष्टांत द्याला, बहिऱ्याच्या गावी केली असता म्हणे, गीता असता म्हणे, बहिऱ्याच्या त्या ठिकाणी सभेमध्ये मोठा मोठा जे गायक आणले, त्याचा उपयोग होणार नाही. किंवा राजहंसाचा चारा मकरंदापुरी केली गेला. राजहंसाचा चारा आहे मुक्ता, हा मुक्ता फळ, ते एखाद्या बेंकाला त्या ठिकाणी टाकले तर बेंडूक ते खाऊ शकत नाही, बेंकाला त्याचा उपयोग नाही. किंवा दूध पवित्र आहे, दूध गोड आहे, दूध चांगलं आहे, पण जर गोची त्या गाईच्या काशीलाच गोचलं असतं, ते मात्र दूध पेत नाही. ते काय पेतं, रक्त पेतं. कारण दूध ते पेत नाही, कारण त्याला दुधाचं ज्ञान नाही, दूध त्याला दिसत नाही. त्या पद्धतीने अर्जुन म्हणतो, देवा तुम्ही मला दाखवायला लागला, पण हे जे काही कातड्याचे डोळे आहेत ना, ह्या डोळ्याने मात्र तुमचं रूप पाहायला हे डोळे अधिकारी नाहीत. मग दिव्यम ददामि ते चक्षु पश्चिमे योगमेश्वरम, मला दिव्य असणारं त्या ठिकाणी चक्षु द्या, ज्ञानरूपी दृष्टी द्या, ज्ञानरूपी. मग देवाच्या लक्षात आलं, वा अर्जुना हुशार आहे, खरं आहे ते. आणि मग अर्जुनाला देवाच्या कृपेने ज्ञानरूपी दृष्टी दिल्याबरोबर अर्जुनाला विश्वरूपाचं दर्शन झालं, विश्वरूपाचं दर्शन झालं. आणि त्याच्यामुळे हा देव या जगामध्ये दृश्य नाही. कशामुळे म्हटलेला आहे, तो दिसत नाही. कशामुळे म्हटलेला आहे, तो त्या ठिकाणी ह्या आपल्या कातड्याच्या डोळ्याने दृश्य पद्धतीनं तो आपल्याला डायरेक्ट दिसत नाही. पण त्याला पाहण्याकरता ज्ञानरूपी दृष्टी असावं लागते. ज्ञानी दृष्टी आली की सगळीकडे ज्ञानाला देव दिसतो. गाढवामध्ये दिसला, कुत्र्यामध्ये दिसला, मांजरीमध्ये दिसला, सगळ्यामध्ये दिसतं. आणि मग सर्वा गतिराम देहादेही येतं, सूर्यप्रकाश येतं, सहस्रदर्शनी. अशा पद्धतीनं आपल्याला का दिसत नाही, आपल्याला ज्ञानदृष्टी नाही, अज्ञानाची दृष्टी. म्हणून आपल्याला त्या ठिकाणी माणसात गाढव दिसतं, पण एकनाथ महाराजांना गाढवात देव दिसला. हे त्या ठिकाणी काय आहे, महत्वाचं आहे. आपण नाही म्हणजे गाढव आहे, बैल आहे, कुत्रा आहे,
प्रत्येकाला वेगवेगळी संज्ञा देतो आपण त्या ठिकाणी. ते होय, ते गाणं आहे आणि ते लय पहिले सामान्य माणसं देतील याच्यात नवल नाही. एका ठिकाणी 2 कीर्तनकार गेले आणि कीर्तनकार गेल्यानंतर लोक म्हणजे कालचे कीर्तनकार असले तसं ते म्हणते होय गाणं म्हणजे पण ते काल तुम्हाला म्हणत होते तो पहिले म्हणून. ते मग ते पुढच्या वर्षी लोकांनी काय केलं, दोघं एकामेकाला गाणं बैल म्हटल्यामुळं ज्या दिवशी ते पहिला येणार होता त्या दिवशी लोक म्हणजे आता जेवणाची काय व्यवस्था आहे काय नाही. ते म्हणजे काय नाही आता जेवणाचं काय नाही केलं, कारण का ते मागचे कीर्तनकार म्हणजे तुम्ही गाणं होईल त्याच्यामुळे आम्हाला वाटलं येतात तुम्ही उकांडीवर फिरून. दुसऱ्या दिवशी ते आल्यानंतर ते म्हणजे हो आता जेवणाची व्यवस्था लगेच कीर्तन सुरू करू. ते म्हणजे काय व्यवस्था केलेली म्हणजे काय 2-4 कारण्याचे पेंडे आणून ठेवलेले. कसं काय म्हणजे आम्हाला मागच्या वर्षी कळलं तुम्ही बैल येत म्हणून. ते म्हणजे कसं काय, कारण ह्यो त्याला गाणं म्हणला आणि तो त्याला काय म्हणतो बैल म्हणला. याचा अर्थ शब्द ज्ञान आहे का नाही. आणखी त्या ठिकाणी ज्ञानदृष्टी प्राप्त झाली नाही म्हणून आपल्याला त्या ठिकाणी या उपाधीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचा भास होतो, ज्ञानदृष्टी त्या ठिकाणी नाही. आणि म्हणून देवाचं त्या ठिकाणी अंतर शोधण्याकरता, देवाचं त्या ठिकाणी स्वरूप पाहण्याकरता देव कसा आहे, अदृश्य आहे. अदृश्य कशामुळे म्हटलेलं आहे त्याला, की त्या ठिकाणी तो ज्ञान दृष्टीने त्या ठिकाणी ओळखल्या जातो म्हणून त्याला काय म्हणलेलं आहे, अदृश्य म्हणलेलं आहे. अतर्क्य म्हणजे तर्क नाही, अद्वैत म्हणजे द्वैत नाही, अछेद्य म्हणजे त्याचा छेद होत नाही, अदाह्य म्हणजे तो जळल्या जात नाही, अक्लेद्य म्हणजे त्या ठिकाणी तो पाणीने भिजल्या जात नाही. अशा पद्धतीने असणाऱ्या गीतेमध्ये जसं सांगितलं तसं अक्लेद्य अच्छेद्य अदाह्य अशा पद्धतीनं परब्रह्म सकळा फरते तया पाहता आपण चिते नकळी अनुभवते सद्गुरू केली आहे. अनुभवाविनं ज्ञानाशिवाय आणि सद्गुरूची कृपेशिवाय संतांच्या कृपेशिवाय देव कळत नाही आणि देवाच्या कृपेशिवाय संत कळत नाही. देव कळण्याकरता कुणाची कृपा असावं लागते, दादा महाराज आहे का नाही. हरिप्राप्तीशी उपाय धरावे संतांचे ते पाय, येणे साधती साधने सुटती संताविन प्राप्ती नाही, ऐसे वेद जेती एका जनार्दनी संत आणि पूर्ण करती. देवाची प्राप्ती होण्याकरता संतांची त्या ठिकाणी कृपा असावं लागते. संत कृपेने देव कळतो. आणि महाराज खरे संत कळण्याकरता ही देवाची कृपा असावं लागेल. खरे संत जर आपल्याला कळायचे असते देवाची कृपा असती तर होती, आहे का नाही. काय त्या ठिकाणी प्रमाणे आहे, संत कृपा होण्याकरता हरीची कृपा असावं लागते असे नाथमहाराजांचं प्रमाण आहे. म्हणून संत कृपेसाठी त्या ठिकाणी हरिकृपा आणि हरिकृपेसाठी संत कृपा. म्हणून त्या ठिकाणी सद्गुरू समर्थाने आपल्याला जर त्या ठिकाणी असणारी ज्ञानदृष्टी दिली तर आपल्याला हळूहळू या जगातला देव कळायला लागल आणि जग नित्य कसं आहे हे कळायला लागल. याला त्या ठिकाणी अशंका निरूपण नाम अशा पद्धतीनं हा समास आपण पडक्यामध्ये पाहिलेला आहे. आता इथून पुढे छोटे छोटे समास थोड्या अंतराच्या भेदाने अर्थाच्या भेदाने कशाच पद्धतीनं आहे ते आपण जशी समर्थ बुद्धी देतील त्या पद्धतीनं बघू. आता पुढचा जो काही समास आहे दशक 9